नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, आजचा एपिसोड हा खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे, कारण आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे फायनली सगळे प्रभू कुटुंबीय हे गावाला जायला निघालेले असतात आणि गायत्रीने आता यामध्ये मिठाचा खडा टाकण्यासाठी एक जबरदस्त प्लॅनसुद्धा बनवलेला असतो. बघ आता गायत्रीचा प्लॅन नेमका काय असणार आणि कशा पद्धतीने ती तेजस मानसीचं लग्न खराब करण्याचा प्रयत्न करणार आणि त्यामुळे लग्न खराब होणार का, हे सगळं जाणून घेण्यासाठी मालिका पाहत राहा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आता इकडे मामी ही गायत्रीला या सगळ्यामध्ये मदत करत असते. तर त्याचबरोबर आता तेजस हा मानसीला स्वतःच्या मनातलं सगळं सत्य खरं सांगून टाकणार असतो. म्हणजे तो मानसीला बायको म्हणून मानतो वगैरे सगळंच तो तिला सांगणार असतो. त्यामुळे आता नेमकं काय काय घडणार, कसं कसं घडणार, हे सगळं जाणून घ्यायला एपिसोड पूर्ण पहा. तेजसला सुद्धा आता मानसीचे भास व्हायला लागलेले आहेत, हे आपण आजच्या भागामध्ये पाहतो. तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. अजिबात वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग भागाला. पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक आठवणीने करा. मित्रांनो, तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. तुमच्या एका लाईकमुळेच आम्हाला पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं, ऊर्जा मिळत असते. अशा छान छान व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याचबरोबर व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका. आता अजिबात वेळ वाया न घालवता पटापट सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आजच्या भागामध्ये सूरज दादा हा मुद्दामून तेजसला विचारत असतो, तेजस बघा, सगळी माणसं व्यवस्थित झाली ना, म्हणजे कोणी बाकी नाही आहे ना. त्यावर लगेच आता मानसी पुढे येत म्हणते, हो हो सूरज दादा, मी गीता वहिनींना सुद्धा सांगितलं आहे, त्या पण येणार आहेत आपल्याबरोबर. त्याबरोबर लगेचच आता पुढे ती म्हणत असते, तुमच्या बाजूची खुर्ची यावेळेस रिकामी राहणार नाही, काळजी करूच नका तुम्ही. तर तेजस हा आता मुद्दामून सूरजला चिडवत म्हणतो, अच्छा, म्हणून एवढी सुपीक जमीन करून घेतली आहे का? आणि मग तो त्याच्या दाढीवरती हात फिरवायला लागतो. त्याबरोबर आता इकडे लगेचच दिनेश म्हणायला लागतो की बघितलंस, ह्याला सुद्धा घेऊन जात आहेत. त्याबरोबर लगेच मानसी म्हणत असते, हो मग भाऊजी, हे गीताताईंना आम्ही बोलवलं आहे, पण गायत्री बहिणींचं जो काही शब्द आहे तो आम्ही मोडलेला नाही आहे अजूनही. त्याबरोबर लगेचच आता गायत्री म्हणायला लागते, जा जा, सगळ्यांनी जा, छान पद्धतीने एन्जॉय करून या. त्यावर मानसी ही गायत्रीला म्हणायला लागते, जा म्हणजे तुम्ही नाही येणार आहात गायत्री बहिणी? अहो असं नका ना करू, सगळे कुटुंबीय चालले, तुम्ही सुद्धा चला. त्यावर लगेच गायत्री म्हणायला लागते की नाही, मला वेळ नाही आहे, मला खूप कामं आहेत. कारण काय आहे ना, तुम्ही सगळे रिकाम टेकडे आहात, पण माझं तसं नाही आहे. मी जर कामावरती गेले नाही तर माझा निकाल लागेल आणि ही गोष्ट काही मला जमणार नाही. त्यामुळे तुम्ही जा, छान एन्जॉय करा, मला काही येता येणार नाही, मी नाही येत. त्यावर तेजस हा लगेचच म्हणायला लागतो, वा वा वा, म्हणजे खऱ्या अर्थाने मजा येणार. तर आता मात्र गायत्रीला राग येतो. तर मानसी आणि सूरजदादा हे तेजसला गप्प बसायला सांगतात. आता बराच वेळ गप्प उभा राहिलेला दिनेश दादा हा पुढे येतो आणि मग आईला आणि तात्यांना सांगायला लागतो, आई, तात्या, मला सुद्धा यायला जमणार नाही आहे. त्याबरोबर आता आई ही लगेचच गायत्रीकडे जाते आणि तिला म्हणत असते, सुनबाई, अगं असं काय करतेस, तुमच्या दोघांपैकी कुणीतरी एकाने येणं खूप महत्त्वाचं आहे. मानसीने तुला जे व्यवस्थापनेचं मडकं दिलं होतं ते आपल्याला कुलदेवीच्या मंदिरामध्ये नेऊन समर्पित करायचं आहे. असं काय करतेस, सगळे कुटुंबीय चालले, तुम्ही सुद्धा चला प्लीज. असं सगळी आई आता रिक्वेस्ट गायत्रीला करत असते, पण गायत्रीला काही जायचंच नसतं. तर आता दिनेश गायत्रीची बाजू घेत म्हणतो, आई, अगं कोणाच्या तरी दुसऱ्याच्या परीक्षेसाठी गायत्रीने का तिचा वेळ वाया घालवायचा, कशाला उगाच तू तिला जबरदस्ती करतेस. त्यावर गायत्री दिनेशला म्हणायला लागते, अगदी बरोबर दिनेश, पण मी खरं सांगू का, मला काय वाटतं, तुम्ही यांच्याबरोबर जायला हवं. तसंही कुलदैवीचं दर्शन घ्यायला जात आहेत, आपल्या दोघांपैकी एकाने कुणीतरी असलं पाहिजे ना तिकडे. आणि आफ्टर ऑल 2-2 लग्न होणार आहे तिथे. तुम्ही मोठा भाऊ आहात, मग तुमचं कर्तव्य पार तुम्ही पाडलं पाहिजे. त्यावर लगेच आता दिनेश हा म्हणायला लागतो, गायत्री, मी मोठा भाऊ आहे हे फक्त तुला वाटतं गं,
पण बाकी कोणाला वाटतच नाही ना की मी मोठा भाऊ आहे किंवा मोठा मुलगा आहे. त्याचं काय, ते काहीही असू देत, तुला एकटीला इथे सोडून मी कुठेही जाणार नाही आहे, कळलं तुला, असं आता दिनेश हा गायत्रीला सगळ्यांच्या समोर सांगत असतो. आता मात्र हे सगळं बघून सगळेजण बघतच राहिलेले असतात. तर गायत्री ही दिनेशला म्हणते, अहो दिनेश, मी खरंच सांगते, तुम्ही मनापासून जा. आणि काय आहे, मी इथे एकटी वगैरे राहणार नाही आहे. शेवटी माझ्याबरोबर छायाही असणारच आहे. त्यामुळे तुम्ही अगदी निसंकोचपणे जा. त्याबरोबर लगेच आता दिनेश म्हणायला लागतो, अगं पण, तर गायत्री म्हणते, मी जा म्हणते ना, खरंच तुम्ही जा. तर लगेच इकडे विनोद म्हणायला लागतो, आणि मी दीदी. त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणते, तुला तर जावंच लागेल ना, जाशील ना तू. त्याबरोबर लगेच विनोद म्हणतो, हो हो हो, लक्षात आहे, मी जाणार. आता खरं तर प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठीच विनोदला गायत्री गावाला पाठवत असते. तर आता दुसरीकडे लगेचच दिनेश म्हणायला लागतो, बरं ठीक आहे गायत्री, तू एवढं सांगतेच आहेस तर मी गावाला जायला तयार आहे, जातो मी यांच्याबरोबर. त्याबरोबर तेजस मुद्दामून चिडवत म्हणायला लागतो की वा वा वा, बायकोचं या ठिकाणी ऐकलेलं आहे, बायकोचं ऐकलं नाही की डायरेक्ट मसनात लाकडं. त्याबरोबर दुसरीकडे आता शोभाने महिपतच्या पीएला कॉल केलेला असतो आणि ती संपतच्या पीएला विचारत असते की काय मग, त्यांनी कोणाकोणाकडून मानसीचं लग्न लावण्यासाठी कर्ज घेतलं होतं, वीटभट्टीवरती काम पूर्ण करायला कोणाकोणाचं कर्ज घेतलं होतं. आता लगेचच पीए अगदी इत्यंभूत माहिती आत्याबाईंना देतो. आत्याबाई म्हणत असतात की तेजस आणि मानसी हे आता अगदी साद्रसंगीतपणे लग्न करत आहेत, तर तू त्या दोघांनाही बोलवून घे. तर आता लगेचच तो पीए विचारायला लागतो, पण त्या दोघांचं इथे काय काम आहे. त्यावर लगेचच मामी सांगते, अरे असं काय करतोयस, त्यांना मानसीचं लग्न मोडलं म्हणून केवढा आनंद झाला होता, मग आता मानसीचं लग्न एवढं थाटामाटात होतं आहे हे त्यांना कळायला नको का. त्यावर लगेच आता पीए म्हणायला लागतो की ठीक आहे, मी ताबडतोब जाऊन त्यांना कळवतो, हां, तुम्ही काही काळजीच करू नका. आणि मग तो फोन कट करून टाकतो. आता मात्र इकडे मामीने सांगितलं तर खरं आहे आत्या संपतरावांच्या पीएला निरोप देण्यासाठी, पण तुम्हाला काय वाटतं, संपतरावांचा पीए निरोप देईल का? कारण त्याने आता, तुम्ही काही काळजीच करू नका, मी सगळ्यांना सांगतो, त्या दोघांना तर स्पेशली आग्रहाचं निमंत्रण देतो असं सांगितलेलं असतं. आता मामी पुढे सांगत असते की कोणाकोणाला बोलवायचं, काय काय करायचं मला सुचत नव्हतं म्हणून तुम्हाला सांगितलं. इतक्यात त्या ठिकाणी मामा आलेले असतात. मामाला बघून मामी लगेचच म्हणते, तुम्हाला कळलं आहे ना सगळं, ठीक आहे मग मी फोन ठेवते. आता मामा हे मामीला सांगत असतात की तेजसचा फोन आला होता, ते लोक कुलदेवीला निघत आहेत, तिथे आपल्या विनीतचं लग्नही पार पडणार आहे, त्यामुळे आपणही आता बॅगा भरायला घ्यायला हव्या. त्याबरोबर मामी म्हणत असते, मला काळी मात्र काही इंटरेस्ट नाही आहे, मी कुठेही येणार नाही, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. त्यानंतर आता मामी ही तिथे ठेवलेली पिशवी पाहते आणि म्हणते, काय आहे या पिशवीत. त्यावर मामा म्हणतात, बरं झालं आठवण करून दिलीस, तुला सांगायचं राहूनच गेलं नाही का, ही बघ आपल्या सुनेसाठी नवीन कोरी साडी आणली आहे, सासरचं आहेर. त्याबरोबर मामी म्हणतात, सासरचं आहेर, बघू ही साडी आता तुमच्या सुनेपर्यंत कशी पोहोचते हे मीच बघते, असं म्हणून मामी आता साडी फाडायला हातात घेते. मग मामा रागात उठून उभा राहतो आणि जोरात तिला म्हणतो, शोभा. तशी लगेच शोभा उठून उभी राहते आणि मामाला म्हणायला लागते, आयुष्यात आज पहिल्यांदा तुम्ही माझ्यावरती एवढा आवाज चढवून बोललाय. त्याबरोबर मामा म्हणत असतात, आवाज चढवून नाही, खरं तर तुझ्या एक थोबाडीतच मारायला पाहिजे होती. त्यानंतर आता लगेचच मामा शोभाच्या हातातली ती साडी खेचून घेतात आणि तिला म्हणत असतात, तुला का कळत नाही आहे, अगं आपल्या मुलाने त्याच्यासाठी एक योग्य मुलगी निवडून तिच्याबरोबर लग्न केलं आहे, आता तू त्याच्या आयुष्यात सुखीसुद्धा आहे. जर तू हे असंच वागत राहिलीस तर आपण आपला मुलगा कायमचा गमावून टाकू. आधीच तुझ्या या असल्या स्वभावामुळे मी माझी खूप माणसं, खूप नाती गमावली आहेत, पण जर आता मला तुझ्यामुळे माझा मुलगा गमवावा लागणार असेल ना, तर मला हे नाही चालणार. तुला हे घर लखलाभ असू दे, तूच राहा इथे, एकटीच राहा, मी सुद्धा आता जात आहे, असं बोलून मामा हे रागारागात ती पिशवी घेतात, पिशवीमध्ये साडी घालतात आणि आता तिकडनं तयारी करण्यासाठी आणि गावी निघण्यासाठी निघून गेलेले असतात. तर इकडे शोभाला मात्र या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त राग आलेला असतो आणि मूर्ख शोभा या सगळ्या गोष्टींचा दोष आभाला देत असते. ती आभाचं नाव रागात घेत म्हणत असते, आभा, आज तुझ्यामुळे
तुझ्यामुळे पहिल्यांदा माझा नवरा माझ्यावर आवाज चढवून बोलला. पहिलं तर तू माझ्यापासून माझ्या मुलाला तोडलंस आणि आता माझा नवरासुद्धा मला सोडून जाण्याची भाषा बोलत आहे. सोडणार नाही मी तुला. तर दुसरीकडे छाया ही गायत्रीला म्हणत असते, दीदी तू मला काहीतरी काम देणार आहेस ना, मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवणार आहेस ना, म्हणून तू मला इथे थांबवलं आहेस ना, मला माहिती आहे असं म्हणत असते. त्यावर गायत्री म्हणत असते, हो असं वाटतंय तुला? बरं तुझ्या बुद्धीला जरा ताण देऊन सांग बरं, मी तुझ्यावर काय काम सोपवणार असेल. त्यावर लगेचच छाया म्हणायला लागते, मला काय वाटतं माहिती आहे, तू इथे का राहिली असशील? आपण आता सगळे प्रभू घरातून बाहेर गेले की बुलडोजर मागवू, घर पाडून टाकू आणि मग जेव्हा ते लोक गावावरून मानसी आणि तेजसचं लग्न करून मानसीचा गृहप्रवेश करायला इकडे येतील तेव्हा घर नसेल, बरोबर? त्याबरोबर लगेच गायत्री म्हणते, नाही आयडिया छान आहे छाया, तुझ्या या बंद असलेल्या डोक्यातून छान कल्पना बाहेर पडली आहे. पण काय आहे ना, घर जर आपल्याला पाडायचं असेल तर त्यासाठी तेजसची सहीसुद्धा आपल्याला गरजेची आहे, नाहीतर आपल्यावरती पोलीस केस होऊ शकते. त्यामुळे मी असं काही करू शकत नाही, कळलं तुला? दुसरं काहीतरी. त्यावर लगेच आता छाया म्हणायला लागते, मग कशासाठी थांबलो आपण इथे? कोणाची वाट बघतेस ताई, सांग ना, जो काही प्लॅन आहे तो एक्झिक्यूट तर कर. इतक्यात त्या ठिकाणी विनोद आलेला असतो. आता विनोद येऊन म्हणतो, माझी वाट बघताय, आणि मग लगेचच तो खोलीचा दरवाजा बंद करतो आणि दागिन्यांची पिशवी आणून गायत्रीच्या हातामध्ये देऊन टाकतो. त्यासोबत त्याने मानसीची डायरीसुद्धा आणलेली असते. आता लगेच इकडे छाया विचारायला लागते, हे काय आहे, कसली पिशवी आहे? त्यावर विनोद तिला इशाऱ्याने सांगतो, थांब आता कळेल तुला. त्यानंतर आता लगेचच गायत्री ही छायाला म्हणत असते, छाया तुला आठवतं आहे लहान असताना तुझं हस्ताक्षर किती सुंदर होतं ते? बुद्धी तर तुला नव्हती, म्हणजे त्याचा अभाव होता, पण हस्ताक्षर खूप सुंदर होतं तुझं. मला तुझं हस्ताक्षर आवडायचं. शाळेतसुद्धा पेपरमध्ये तू सगळी उत्तरं चुकीची लिहायचीस, पण तुझं हस्ताक्षर सुंदर असायचं आणि हस्ताक्षराचा 1.5 मार्क तुला बाई आवर्जून द्यायच्या. आणि मग एवढे कमी मार्क घेऊन बाबांकडे कसं जायचं, म्हणून तू बाईंच्या अक्षरात कॉपी बनवायचीस आणि ती बाबांना दाखवायचीस. मग आज त्याच तुझ्या बुद्धीचा आपण उपयोग करायचा. हे मानसीचं अक्षर बघ आणि असंच्या असं हुबेहूब अक्षरामध्ये मी तुला जे काही सांगेन ते लिहून काढ. त्याबरोबर लगेचच आता छाया विचारायला लागते, पण ताई अगं हे करायचं तरी का आहे? त्यावर गायत्री तिला सांगते, तू त्या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस, फक्त मी जेवढं सांगते तेवढं कर. फक्त तू हा एवढाच भाग काय तो ह्या प्लॅनमध्ये घे, कळलं तुला? त्याबरोबर छाया म्हणते, ठीक आहे. आणि मग लगेचच आता पुढे विनोद म्हणायला लागतो की पण दीदी हे सगळं आपण का करायचं? त्यावर लगेच त्याला गायत्री सांगायला लागते, कारण हे दागिने आपण प्रत्येक प्रभू कुटुंबाच्या जवळ द्यायचे आणि त्यांना वाटलं पाहिजे की हे दागिने त्यांना मानसीने दिले आहेत म्हणून. तर दुसरीकडे आता आई ही एक साडी देतात ती म्हणजे आभाला आणि दुसरी साडी देतात ती म्हणजे मानसीला. आता मानसी आईना म्हणत असते, मला मावशी कशाला साडी देताय? अहो माझं आणि राष्ट्रहितांचं लग्न हे अगोदरच झालेलं आहे. आम्ही आता फक्त गावाला जाऊन मडकी पूर्ण करून लग्न करणार आहोत, एवढंच काय ते परीक्षेनंतर. त्याबरोबर लगेचच आता आई तिला सांगायला लागते की हे बघ, नवऱ्याच्या गावी जाऊन आपलं लग्न पुन्हा लागणं ही गोष्ट छोटी नसते, म्हणून तुला ही साडी आणि आभा तुला सध्या मी ही साडीच फक्त आहे म्हणून देत आहे. पण आता आपण घाईघाईत निघतो म्हणून, पण पुन्हा आपण परत आलो की मी विनीतरावांचं सुद्धा मानपान व्यवस्थित करेन, त्यांनासुद्धा एखादा दागिना वगैरे सगळं करून देईन मी. त्याबरोबर लगेचच आता मानसी आणि आभा एकमेकीकडे बघत असतात. तर आभा ही भाऊक झालेली असते. ती आईला म्हणत असते, आई अगं या सगळ्याची काही गरजच नाही आहे, तुम्ही फक्त आमच्यासोबत तुमचा आशीर्वाद ठेवलात ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. तुम्ही आम्हाला एक्सेप्ट केलं हेच बाद झालं. तू माझ्यासोबत असायला हवीस, कायम होतीस ना तशीच. त्यावर आई तिला सांगत असते, मी कायम सोबत असणारच आहे तुझ्या. अगं पण माणसं कशी जोडायची, सासर एक कसं करून ठेवायचं, घर कसं जपायचं हे तू तुझ्या वहिनीकडून शिक. ही लग्न करून या घरात आली तेव्हा आपल्याला कोणालाच पसंत नव्हती, पण तरीसुद्धा हिने आपल्या सगळ्यांची मनं जिंकली आणि बघता बघता आता ही आपली झाली. त्याबरोबर पुढे आभाकडून आई वचन मागते की मला वचन दे, तू तुझं सासर घर हे सगळं व्यवस्थित सांभाळशील, सगळं बांधून ठेवशील. त्यानंतर आता आभा त्याचबरोबर मानसी आणि आई ह्या तिघीजण
जणींनी एकमेकीला मिठी मारलेली असते. क्षण हा खूपच चांगला आणि भावूक होण्यासारखा असतो. त्यानंतर आता तेजस हा दुसऱ्या दिवशी गावी जायला तयार होत असतो. तो केस विंचरत असतो. इतक्यात त्याला समोर आरशात मानसी दिसते आणि आता मानसी ही तेजसला सांगत असते, राष्ट्रहित भांग उलट्या साईडने पाडाना छान दिसेल. तेजस विचारतो, खरंच छान दिसेल? त्यावर मानसी म्हणते, हो. मग तेजस मानसीच्या सांगितल्याप्रमाणे भांग वाकडा करत असतो, पण तो भांग उभा राहतो. त्यावर मानसीला तो सांगत असतो, अहो लकी चॅम्प, हा तर तुरा उभा. आणि मग तो मागे वळून पाहतो तर तिकडे मानसी वगैरे कोणीच नसते. तेजस पुन्हा केस सरळ विंचरायला लागतो आणि त्यानंतर आता तो खोलीच्या बाहेर जात असताना खिडकीतून त्याला पुन्हा मानसी हाक मारते आणि विचारत असते काहीतरी प्रश्न. आता तेजस विचारतो तिला, अहो काय चाललं आहे तुमचं लकी चॅम्प? आता इथे होतात, लगेच तिकडे गेलात वाऱ्याच्या वेगात? काय सुरू काय तुमचं? त्याबरोबर आता मानसी म्हणते, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी कोण आहे तुमच्यासाठी? माझ्या डोळ्यात बघून सांगा. त्यावर तेजस म्हणतो, डोळ्या बिळ्यात? अहो नाही, नको. तुमचे डोळे म्हणजे समुद्रासारखे आहेत, खोल बुडत जायला होईल. त्यानंतर आता पुढे तेजस तिला काही आणखीन बोलणार. इतक्यात पुन्हा मानसी तिथून गायब होते. आता मानसी गायब होत नसते तर तेजसला मानसीचे भास होत असतात. मानसी तिथे उभीच नसते. तेजस विचार करतो, अरे नेमकं काय सुरू आहे सगळं? असो. आणि मग आता तेजस हा खोलीच्या बाहेर पडायला अगदी दरवाजापाशी आलेला असतो आणि दरवाजात पुन्हा येऊन त्याला मानसी दिसलेली असते. तेजस म्हणत असतो, अहो काय चाललं आहे तुमचं लकी चॅम्प? कुठं कुठं जात आहे तुम्ही? मगाशी आरशात, आता खिडकीत, आता दरवाजात, कुठे कुठे उभ्या राहताय नक्की? त्यावर मानसी म्हणते, खिडकीत, दरवाजात? नक्की तुम्हाला मी दिसले तेजस? त्यावर तेजस सांगतो, हो. मग? त्यावर मानसी तेजसला सांगत असते, म्हणजे तुम्हाला माझे भास होत आहेत, तुम्ही माझ्या प्रेमात पडलात ना? आता तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर सहज देऊ शकाल. त्यावर तेजस म्हणत असतो, प्रेमात? त्यावर मानसी म्हणते, हो. मग प्रेमात. आता सांगा माझ्या प्रश्नाचं उत्तर. त्यावर तेजस हा तिला म्हणत असतो, अहो म्हटलं ना तुम्हाला तुमचे डोळे म्हणजे समुद्र बिमुद्र, नको उगाच कशाला. बरं ठीक आहे, देतो उत्तर. आणि मग आता तो डोळ्यांवरती हात ठेवतो, डोळे बंद करतो आणि मानसीला तिच्या प्रश्नाचं उत्तर सांगत असतो की लग्न करून जेव्हा आपण पुन्हा आपल्या घरी येऊ, तुम्ही मानाने प्रभूंच्या घरचं माप ओलांडाल, गृहप्रवेश कराल, तेव्हा मी सगळ्यांसमोर सांगणार आहे तुम्ही माझ्यासाठी कोण आहात. आणि मग तो पुन्हा एकदा डोळे उघडून बघतो तर समोर मानसी नसतेच. पुन्हा एकदा तेजसला मानसीचा फक्त भास झालेला असतो. तेजस म्हणत असतो, कशाला गायब झालात? सांगणार होतो आता बायको आहात म्हणून, पण झालात तुम्ही गायब. आता त्यानंतर सगळे प्रभू कुटुंबीय हे गावी जाण्यासाठी निघालेले असतात आणि त्यांनी बस बुक केलेली असते. मग काय, आता बस पुढ्यात नारळ वगैरे फोडून सगळेजण बसमध्ये बसून जायला सज्ज झालेले असतात. मग आई ही हात जोडून आता प्रार्थना करत असते की सर्व काही व्यवस्थित पार पडू दे. आम्ही ज्या कार्यासाठी चाललो आहोत ते कार्य अगदी व्यवस्थित पूर्ण होऊ देत. आता ते कार्य म्हणजे तेजस मानसीचं लग्न, त्याचबरोबर आभा आणि विनीतचं लग्न असतं. त्यानंतर आता सगळेजण बसमध्ये जाऊन बसलेले असतात. आता गीता वहिनीसुद्धा प्रवासाला जाण्यासाठी आलेली असते. वातावरण हे अगदी छान आनंदाचं आणि प्रसन्न असतं. गाण्यांच्या भेंड्या बसमध्ये लागलेल्या असतात. आता तेजस हा मानसीसाठी छान गाणं गातसुद्धा असतो. हसत खेळत छान प्रवास सुरू असतो. पण सगळं काही चांगलं सुरू असताना मिठाचा खडा टाकला नाही तर मग गायत्रीला चैन कसं पडेल. आता गायत्री ही मामीला सांगत असते, असू द्या हो मामी, असू द्या, त्यांना अजून थोडासा आनंद साजरा करू द्यात. तसंही संकट जे असतं ते अचानक येतं ना, ते थोडीच असं सांगून येतं. त्यानंतर आता मामीसुद्धा म्हणत असते, हो बरोबर बोलताय तुम्ही. आणि मग हा व्हिडिओ इथेच संपतो. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हे संकट जे काही येणार आहे ते कसं असणार आहे? त्यामुळे तेजस आणि मानसीचं लग्न होण्यापासून थांबू शकेल की तेजस आणि मानसीचं लग्न होऊनच असेल, ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. थँक्यू.